आज मी बनवणार आहे गोड शंकरपाळे। तर गोड शंकरपाळे बनवण्यासाठी मी इथं पावशर मैदा घेतलाय, पावशर रवा घेतलाय, तूप घेतलंय, पिठी साखर घेतली, दूध घेतलंय तिंबण्यासाठी। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया, रवा आणि मैदा। तूप टाकूया। तूप गरम नाही करायचं, असंच टाकायचं थंड, असं चोळून चोळून घ्यायचं। इथं पिठी साखर घेतली आहे मी। चिमूटभर मीठ टाकूया। दुधामध्ये मळून घेऊया असं घट्टसर। बघा, हे शंकरपाळ्यासाठी पीठ आपलं मळून झाले। घट्टसर असा गोळा मळायचा आणि हे असं 10 मिनिटं ठेवून देऊया। बघा, आता ह्याचे आपण शंकरपाळे मळून घेऊ। असा एक गोळा करून घेतला, थोडंसं तेल लावूया। तेल ओतूया कढईमध्ये। तर बघा, आपले लाटी लाटून झाले। तर आता आपण ह्याचे असे शंकरपाळे बनवून घेऊया। बघा, तेल तापले आपलं। तर आता हे शंकरपाळे आपण असे तेलामध्ये सोडून घेऊया आणि मस्त असे तळून घेऊया। तर बघा, हे शंकरपाळे मी कमी गॅसवर करून घेतले, तळून घेतले। तर आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपले तयार आहेत गोड शंकरपाळे। जास्त तेलकट नाही, खुसखुशीत असे तयार आहेत आपले शंकरपाळे, गोड शंकरपाळे।